श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझा जो स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा अनुभव आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी 108 स्वामी चरित्र पारायण केले होते बाळाच्या टायमाला, म्हणजे बाळ मला राहावं म्हणून, संतान प्राप्ती व्हावी यासाठी. तर 108 स्वामी चरित्र पारायण का, किती दिवसात पूर्ण झाले, किती काय काय अडचणी येतात. आणि खरं म्हटलं ना तर 108 स्वामी चरित्र सारामृत जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा भरपूर अडचणी येतात. पर्सनली मला तरी भरपूर अडचणी आल्या होत्या. जेव्हा मी 108 पारायण करायचं ठरवलं तर महिन्याचा पहिलाच गुरुवार होता तो, की मी ठरवलं 108 पारायण करायचे. आणि तेव्हा माझ्याकडे जुनी स्वामी महाराजांची मूर्ती होती. मी माझा जो महाराजांचा नित्य अभिषेक वगैरे आहे, आणि मी आदल्या दिवशीच महाराजांच्या केंद्रामध्ये खडीसाखर आणि नारळ ठेवून आले होते, की माझा जो हा संकल्प आहे तो पूर्ण व्हावा, मला लवकर संतान प्राप्ती व्हावी यासाठी. तर ते सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी मी स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला घेतलं. पूजा वगैरे झाली, महाराजांचा अभिषेक सगळं छान प्रकारे झालं आणि मी संकल्प करत होते. संकल्पामध्ये मी माझं नाव वगैरे बोलली आणि माझी इच्छा सांगितली की महाराज मला बाळ होऊ द्या, मला बाळ नाही आहे म्हणून, असं मी महाराजांना सांगितलं. आणि महाराजांच्या मूर्तीसमोर जे फूल ठेवलं होतं ना, मी महाराजांचा हात असतो बघा तिथे, तर ते फूल मी म्हणायचं की महाराज मला ह्या एवढ्या पारायणामध्ये मी करते आहे, मी खूप तुमची मनापासून सेवा करेन, मला संतान प्राप्ती होऊ द्या, असं मी बोलतेच आहे. तर लगेच ते फूल जे आहे महाराजांचं खाली पडलं, म्हणजे. आणि त्याच 108 पारायणामध्ये मला संतान प्राप्ती राहिली होती का. आणि कसं होतं ना की मी संकल्प केला होता, पण माझा तो संकल्प पूर्ण होईल आणि ह्या सेवेने, ह्या संकल्पाने मला बाळ होईल, हे महाराजांनी मला संकल्पाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की माझ्या ह्या सेवेमुळे मला संतान प्राप्ती होईल. आणि तसंच झालं. 108 पारायण मला 3 ते 3.5 महिन्याच्या वरती ते पारायण गेलं होतं, कारण की कधी पिरियड्स असायचे, कधी कुठे बाहेर जाणं व्हायचं, त्यामुळे एक अर्धा दिवस खंडन पडायचं, असं माझं पारायण व्हायचं. आणि ते पारायण माझं तेवढ्या दिवसामध्ये पूर्ण झालं. आता ते पारायण चालू असताना कधी कधी काय व्हायचं ना, स्वामी चरित्र वाचायला बसलं की खूप कंटाळा यायचं, वाचू वाटत नाही. कधी कधी तर एवढे निगेटिव्ह थॉट यायचे की महाराज मी एवढी सेवा करते आहे, आणि 3-3.5 महिने लगातार मी ट्रीटमेंट घेत होते. असं वाटायचं की ट्रीटमेंट घेऊनही कुठलाच फरक पडत नाहीये. कुठेतरी मन ना खूप हे होऊन जातं की एवढे आपण पैसे घालतोय, एवढे मोठमोठे ट्रीटमेंट घेतो, एवढे इंजेक्शन घेतोय, पण काही होत नाहीये. तेव्हा माणूस ना कुठेतरी अध्यात्माचा विचार करतो, अध्यात्माची जोड घेतो. आणि माझ्या सोबत तसंच झालं की मला एक होतं की ह्या सेवेने, माझ्यात एवढा विश्वास होता तेव्हा की ह्या सेवेने मला संतान प्राप्ती होईल, हे मी एवढं डोक्यात फिट केलेलं होतं. आणि तसंच झालं खरं. मी फक्त एवढंच सांगेल तुम्हाला की तुम्ही ती जी कोणतीही सेवा करा, असं नाही की तुम्ही 108 मी केले म्हणून तुम्ही हे करा, पण तुम्ही जी सेवा करतायत ना, तर तुमचा जर एखादा संकल्प असेल, ती सेवा एवढी विश्वासाने तुम्ही करा की महाराजांनाही प्रश्न पडला पाहिजे हिला मी कधी देतो. आणि एक होतं, ती सेवा करताना कधी कधी कसं व्हायचं की महाराजांना माझ्याकडून नैवेद्य देणं व्हायचं नाही, कधी महाराजांना पाणी पण ठेवणं व्हायचं नाही. पण मला असं वाटायचं की बाबा माझी ही सेवा मी फक्त वाचन करते, पण जे रूल्स फॉलो केले पाहिजे, दररोजची आरती, दररोजची नित्यसेवा, दररोजचं महाराजांना नैवेद्य, पाणी, हे माझ्याकडून कुठेतरी कधी कधी मिस होऊन जायचं, कधी ते देणं होतच नसायचं. आणि मला असं वाटायचं की बाबा माझ्याकडून तर कुठलीच जास्त सेवा होत नाही. पण ना त्या काळात महाराजांनी माझी खूप परीक्षा बघितली. मी काय करायचे, कधी कधी एक दिवसाला 2-2 पारायण करायचे. पण मला असं वाटतं, माझ्या अनुभवावरून सांगते की 2 पारायण करण्यापेक्षा एकच पारायण एवढं मनापासून करा की ते महाराजांना एक आर्ततेची हाक गेली पाहिजे. मला असं व्हायचं की मला 2 पाठ करायचे आहे ना, तर त्यामुळे माझं लक्ष जेवढं जास्त लागत नव्हतं, जेवढं आपण एक पाठ करतो त्याला लक्ष लागतं. म्हणून मी नंतर मागून ठरवलं की मला 2 पाठ नाही करायचे, मी एकच पाठ करणार आहे आणि तो अगदी मनापासून करणार आहे. आणि खरंच त्या सेवेचा खूप मोठा चमत्कार होतो. मला गेले 6 वर्षापासून संतान प्राप्तीची मी वाट बघत होते. माझे 3 मिसकॅरेजची हिस्ट्री होती. आणि माझं असं होतं की मला ट्रीटमेंटशिवाय मला बाळ नव्हतं राहू शकत. आणि काही डॉक्टरांनी तर मला IVF वगैरे पण करायला सांगितलं होतं. पण माझी एकच इच्छा होती की बाबा एवढ्या खर्चात पडण्यापेक्षा नको ते. आणि मी एक ठरवलंही होतं, जर मला आता माझा जो हा बाळ आहे हे जर नाही झालं ह्या वर्षी 2025-26 मध्ये, तर मी बाळ दत्तक घेईल म्हणून. हे तर मी ठरवलंच होतं. असं काही नाही आहे की दत्तक घेतला. कधी कधी काय होतं ना की आपण दत्तक बाळ घेतो,
आपण एक्सेप्ट करतो, पण आपली फॅमिली तेवढी ती प्रिटेक्टिव्ह नसते की ते एक्सेप्ट करून घेईल म्हणून. पण माझं एक होतं की बाबा नाही झालं ना तर एवढं IVFला 5-6 लाख रुपये घालण्यापेक्षा ना मी माझं बाळ एक दत्तक घेऊन टाकेल असं मला होतं. पण महाराजांच्या कृपेने तशी मला वेळ आली नाही. महाराजांनी दिलं मला. अतिशय काय म्हणतात ना की उशीर होतो, सगळं होतं, पण जेव्हा महाराज देतात ना ते एवढं भरभरून देतात की आपल्याला विश्वास बसत नाही. हे महाराजांनी आपल्याला एवढं सुंदर योजना आपल्यासाठी त्यांनी आखली होती. वेळेच्या आधी, वेळेच्या नंतर आणि वेळ गेल्यानंतर कुणाला काहीच भेटत नाही. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटेल. हा माझा अनुभव आहे. कारण मी एवढ्या वर्ष फक्त महाराजांना तुम्ही का देत नाहीये, मी एवढं करते, मी तेवढं करते, म्हणजे मी फक्त बोलून दाखवायची, महाराज माझं इतकं चाललंय, माझं मी इतकं करते, तुम्ही का देत नाहीये. पण जेव्हा माझी वेळ आली तेव्हाच भलेही मला भरपूर काही गमावं लागलं ह्या गोष्टीसाठी, पण महाराजांनी मला ते दिलं आणि हा माझ्यासाठी खूप मोठा संतान प्राप्तीचा अनुभव आहे. आणि मी एक व्हिडिओ पण शेअर केला होता जेव्हा मी ती सेवा सुरू केली होती की स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण मी सुरू केले म्हणून. तो व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती आहे आणि तेव्हापासून ते आजचा दिवस आहे. आता परत एकदा 108 पारायण चालू आहे माझे, म्हणजे मधी त्याला खंडही पडला होता. आता विचार आहे की ते जेवढे झाले तेवढ्यांची सांगता करून परत 108 पारायण सुरू करेल, तेव्हा तुमच्यासोबत मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेल. हा माझा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचेही काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.